तू जिथे आहेस तिथेच थांब, नाहीतर रघुनंदन, हे काय केलं तुम्ही? सीता, सीते, डोळे उघड सीते. रघुनंदन, तुम्ही तर इथेच होतात ना? मग का नाही थांबवलं तुम्ही यांना? उर्मिला, ही तुझी बहीण सीता नाही. हो उर्मिला, ही दुष्ट स्त्री तुझी बहीण नाहीये. थांबा रघुनंदन, मी तुम्हाला माझ्या बहिणीचे प्राण घेऊ देणार नाही. उर्मिला, मला तुमचं काही ऐकायचं नाहीये. तुम्ही तुमच्या क्रोधावर नियंत्रण ठेवा सौमित्र. हा क्रोध शोभून नाही दिसत तुम्हाला. लक्ष्मण, बंधू, याआधी की ही मायावी दुष्ट उर्मिला, सीते, सीते. हा बाणासूर राक्षस होता जो सीतेचं रूप घेऊन आला होता. पण हा इथे आलाच का होता? याला सीतेचे अपहरण करून सीतेशी विवाह करायचा होता. महाराज, आपणास हे ज्ञात होतं तर आपण सांगितले का नाही? क्षमा असावी रघुवीर. सत्य तर हेच आहे. माझी अशी इच्छा होती की आपल्याला त्याची पुसटची कल्पनाही नसावी. असे का महाराज? कारण की आपण वरपक्षाकडून आहात. जर काही बरं वाईट महाराज, जर असे होते प्रथम आम्हास सांगावयाचे होते. कारण आता वधू पक्षाचं रक्षण करणं हे वरपक्षाचे कर्तव्य आहे. महाराज, मी दशरथ पुत्र राम आपल्याला वचन देतो, तुमच्या चारही कन्या सदैव सुरक्षित राहतील. ऐका, अहो, काल रात्री मी तुमच्यावर जो अविश्वास दाखवला त्याबद्दल मला क्षमा करा.
मला अजिबातच माहिती नव्हतं तुम्हाला नेमकं काय करायचंय. आणि मला तरी कसं कळणार की तो राक्षस आहे ताईच्या रूपात. मला तुमच्याकडे क्षमा याचना करायची आहे. मी माझ्या कर्तव्याचं पालन करत होतो, माझ्या बंधूच्या सुरक्षेचं कर्तव्य. आणि तुम्हाला माझी क्षमा मागायची काही आवश्यकता नाही, आताही आणि यापुढे कधीही. यात फुलं खूप कमी आहेत. थोडी अजून घेऊन जा. मला म्हणायचंय, महाराज, हा विवाह थांबवावा. राम आणि सीतेचा विवाह नाही होऊ शकत. हे आपण काय म्हणतात शतानंदजी? असं का म्हणत आहात? मी नाही म्हणत आहे महाराणी. ही रामाची कुंडली सांगत आहे. आपण सीताची कुंडली पाहिली? एक वेळा नाही 3 वेळा पाहिलीये. अगदी आत्ताच सीतेवर बाणासुराचं जे संकट आलं आहे त्याचा विचार करता मी ह्या राम आणि सीता दोघांच्याही कुंडल्या तयार केल्या. रामाच्या कुंडलीमध्ये मंगळ दोष आहे. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की राम मांगलिक आहे. जर राम आणि सीतेचा विवाह झाला तर तर काय? तर सीतेच्या भाग्यामध्ये सुख असणार नाही. सीतेला ना राजसुख मिळेल ना परिवार सुख. तिला अनेक प्रकारच्या परीक्षांना सामोरं जावं लागेल. म्हणूनच मी आपल्याला विनंती करतो महाराज, हा विवाह थांबवावा. सीते, महाराजांचा विजय असो. महाराज, बरात राजमहालाजवळ येऊन थांबली आहे. सुनैना, अयोध्या नरेश, मिथिलेत आपलं स्वागत आहे. आपल्यासारख्या धर्मशील, बलशाली, शूरवीर, न्यायप्रिय, नीतिवान राजाच्या चरणधुळीने ही मिथिला पावन झाली. आपल्यासारख्या व्यायांशी सोयरीक जुळल्यामुळे आम्हीच नाही केवळ तर समस्त रघुकुलच गौरवान्वित झालं आहे.
औक्षवंत व्हा, सुखी राहा. तुम्हाला पाहून माझ्या जीवनातील आनंद द्विगुणित झालाय पुत्रा. तुम्ही अयोध्येमध्ये नव्हता तेव्हा तुला आणि लक्ष्मणाला पाहण्यासाठी माझे डोळे आतुर झाले होते. तू माझा प्राण आहेस रामा. आता पुन्हा कधी मला सोडून जाऊ नकोस. ब्रह्मर्षीने आम्हाला तुम्हा चौघांच्या विवाहाबद्दल सांगितलं. ब्रह्मर्षींची आज्ञा शिरोधार्य आहे. तुम्हा चौघांचाही विवाह एकत्रच होईल. स्वागत आहे महाराज, यावं. माते, 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 पिताश्री, काय झालंय मातेला? ती बाणासुराच्या आतंकामुळे घाबरली आहे. परंतु पिताश्री, आपण त्यांना समजावलंत का नाही? आता घाबरायची काहीच आवश्यकता नाही. प्रत्येक संकटाच्या विनाशासाठी आता रघुवीर आहेत. तू चिंता करू नकोस पुत्री. आता तू विश्राम कर. जा सीते. सीते, माते, हा, सीते, सीते तू जा. नको, थांब, नको जाऊस. सीते, सुनयनाला विश्रांतीची गरज आहे. तू जा सीते. आम्हाला विश्रामाची गरज नाही आहे महाराज. आम्हाला अनर्थ टाळायचा आहे. इकडे ये सीते. माते, रामाशी विवाहाचा विचार मनातून काढून टाक. तू रामाशी लग्न करणार नाहीस असं वचन दे. या विवाहात तुझे सुख नाही. परंतु माते, श्रीरामांची अर्धांगिनी होण्यातच माझं सुख आहे. कारण मनोमन आम्ही श्रीरामांना आमचे पती मानलंय. मग आता मनोमन असं मान की श्रीराम तुझे पती नाहीत. माते, हवं तर आमचे प्राण मागा. प्रत्येक मातेला आपल्या कन्येचं सुख इच्छित असतं सीते.
या विवाहात ते नाही आहे. जर तू राम सोबत विवाह केलास तर तुला ना पारिवारिक सुख मिळेल ना वैवाहिक. कष्ट असो किंवा मग वियोग, आम्ही रघुवीरांना आमचे पती मानले. सीतेचा हा हट्ट आम्ही पूर्ण होऊ देणार नाही महाराज. तुम्ही जा, तुम्ही जा आणि अयोध्या नरेशांना वरात माघारी घेऊन जायला सांगा. जर त्यांनी हे मान्य केलं तर ठीक आहे, नाहीतर या विवाहापूर्वी आम्ही आमचा प्राण त्याग करू. प्राण देऊ आम्ही आमचे. महाराणी असं नका म्हणू महाराणी. महाराज, विश्वामित्र आणि वसिष्ठांनी संदेश पाठवला आहे की विवाहाच्या औपचारिक विचार विमर्शासाठी आपण यावं. बंधू, जर विवाहाची औपचारिक चर्चा आजच करायची आहे तर विवाह कधी होणार? उद्या? बंधू भरत, मनांचा विवाह तर कधीचा झालाय. आता हा विवाह तर केवळ औपचारिकता आहे. बरं बंधू, एक गोष्ट सांगा, प्रेम काय आहे? प्रेम प्रेम मनुष्याच्या मनात निर्माण होणारी एक अलौकिक सुंदर भावना आहे. प्रेम एक दिव्य अनुभूती आहे. प्रेम एक शक्ती आहे. प्रेम भक्तीचंच एक रूप आहे. प्रेम विश्वासाचं दुसरं नाव आहे. प्रेम बंधन आहे. प्रेम एक साक्षात्कार आहे. प्रेम परमेश्वराचं वरदान आहे, आशीर्वाद आहे. प्रेम एक आकर्षण आहे. आकर्षणाबरोबरच प्रेम एक समर्पण आहे. रामाशी विवाहाचा विचार मनातून काढून टाक. मग आता मनोमन असं मान की श्रीराम तुझे पती नाहीत.
रामाशी विवाहाचा विचार मनातून काढून टाक. सीते, काही समस्या आहे? आपल्या लग्नाच्या औपचारिक चर्चेसाठी दोन्ही पक्षातले आपले पूज्य घरातले ज्येष्ठ जमणार आहेत. आपल्याला काही समस्या असेल तर आपण आम्हाला सांगावे. समस्येचं निराकरण केवळ आपणच करू शकतो रघुवीर. ही समस्या तुम्ही निर्माण केली आहे शतानंदजी. मी नाही ब्रह्मर्षी. ही तर रघुवीर रामाची कुंडली एक ही कुंडली एका मांगलिकाची आहे. हेच म्हणायचे आहे ना? हो. कुंडली एका राजाची सुद्धा आहे, हे नाही सांगितलं तुम्ही. हे सगळं तुम्ही मिथिला नरेशांना सांगायला नको होतं. शतानंदजी, याविषयी तुम्ही आधी आमच्याशी बोलायला हवं होतं. आपणही हे जाणता आणि आम्हीही की राम आणि सीता एकमेकांसाठी जन्मले आहेत, जन्मोजन्मांतरीच्या सोबती आहेत. जर का असे नसते तर महादेवाच्या दिव्य धनुष्याला राम कधीच भंग करू शकला नसता. एक गोष्ट सांगा मला शतानंदजी, जर कुणाच्या कुंडलीमध्ये अनिष्ट ग्रह असतील तर काय उपाय कराल आपण? ग्रह शांती केली जाते ब्रह्मर्षी. मग असं असेल तर रामाच्या समस्येवर उपाय नसेल का? आपणच सांगावे महर्षी, या समस्येवर उपाय काय आहे? मिथिला नरेश, उद्यापासून उत्तरा फाल्गुनी नक्षत्राचा प्रारंभ होत आहे आणि या नक्षत्राची दुसऱ्या प्रहराची वेळ अतिशुभ आहे. शतानन, जर या वेळेत विवाह संपन्न झाला तर? विवाह यशस्वी होईल महर्षी. आणि दाम्पत्य जीवन सफल होईल. अर्थात राम आणि सीतेचा विवाह संपन्न होणार. क्षमा करावी महर्षी, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मिथिला नरेश, अयोध्या नरेश, उद्यापासून उत्तरा फाल्गुनी नक्षत्राचा प्रारंभ होत आहे. उत्तरा फाल्गुनी नक्षत्राच्या दुसऱ्या चरणापर्यंत राम आणि सीतेसोबतच भरत मांडवी, उर्मिला लक्ष्मण आणि श्रुतकीर्ती शत्रुघ्न यांचाही विवाह संपन्न होईल. जय शिवशंभू, जय भोलेनाथ. काय झाले देवी? आपण इतक्या प्रसन्न का आहात? जानकी सीतेची इच्छा आता पूर्ण होणार आहे महादेव. रघुनंदन राम आणि सीतेचा विवाह उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात संपन्न होणार आहे नाथ. आता माझे मन प्रभू श्रीराम आणि जानकीच्या विवाहासाठी उत्सुक झाले आहे. माझंही मन त्यांचा विवाह सोहळा बघण्यासाठी उत्सुक झालंय प्रभू. कोणत्या आनंदाबद्दल बोलत आहात आपण?
पृथ्वीवर अनर्थ होणार आहे प्रभू, आणि आपण आनंदात आहात. तुम्ही कुठल्या अनर्थाबद्दल बोलत आहात देवेंद्र? राम आणि सीतेच्या विवाहाबद्दल बोलत आहोत देवी. अयोध्या नरेश आणि मिथिला नरेश दोघांनी हा निर्णय घेतलाय की विवाह उत्तरा फाल्गुनी नक्षत्रामध्येच होईल. मग यामध्ये अनर्थ काय आहे? नारायण नारायण. देवी पार्वती, जर प्रभू विष्णूंच्या राम अवतारातला विवाह उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात झाला तुम्हा तर सगळ्या देवगणांची अशी इच्छा नाहीये का की प्रभू श्रीराम आणि सीता यांचं जीवन सुखकर असावं? त्यांच्या विवाहामुळे तुम्ही का दुखी आहात? देवी पार्वती, पृथ्वी लोकात सगळीकडे दहशत माजली आहे. देवी पृथ्वी स्वतःच दुष्ट रावणाच्या अत्याचाराने त्रस्त होऊन विनंती करण्यास ब्रह्मदेवांकडे गेल्या आहेत, आणि ब्रह्मदेवांनी त्यांना आश्वासन दिलेलं आहे की ते देवी पृथ्वीला या संकटातून मुक्त करतील. आणि जर आता श्रीरामांचं वैवाहिक जीवन जर सुखकर झालं तर ते अयोध्या नगरीच्या बाहेर जाणारच नाहीत. वाईटाचा अंत व्हावा असं आपणास वाटत नाही का देवी? मला केवळ प्रभू श्रीराम आणि सीता यांना सुखात बघायचंय. आणि आपणास काय वाटतं महादेव? देवेंद्र, जे विधिलिखित आहे तेच होणार. फक्त कसं आणि केव्हा ते तर प्रभूच ठरवतील. प्रणाम प्रभू. राजन, आता अश्रूंची गरज नाहीये. सगळं ठीक होईल. कसं काय? महाराजांनी मान्य केलं? ताई, काय झालं? सांग ना ताई, काय झालं? मातोश्री आणि पिताश्री, आपल्या सगळ्यांचा विवाह काय झालं आहे ताई? विवाहाचं काय? नाही होऊ देणार. अचानक हा निर्णय का घेतला? रघुवीर आणि आमच्या कुंडलीमध्ये काहीतरी दोष आहे. पण आता त्या समस्येचं समाधान मिळालं आहे. उद्याच तुझा आणि रघुवीरांचा विवाह होईल. सीता, आता चिंता विसर, अश्रू पुसून टाक. चल उर्मिला, आपल्याला खूप तयारी करायची आहे.
नाही, हा विवाह होऊ शकत नाही. ती फुलं येणार होती ती आली ना? आणि मांडव सजला का? सगळं इतकं वेगात घडत आहे ना की तुम्ही घाबरू नका ताई, सर्व काही वेळेवर तयार होईल. सगळं अगदी शुभ मुहूर्तावर झालं पाहिजे. हो ताई. आणि ती फुलं तिथे ठेवू नका. तिथे मिथिला नगरीमध्ये विवाहाची तयारी सुरू आहे. आणि आपल्यापैकी कोणासही ठाऊक नाही आहे की करायचं काय आहे. भावना सोबतच विवाह मंडपाच्या चारही दिशांनी सुरक्षा व्यवस्था पूर्ण असायला हवी. आणि हो, जाऊन माहिती करा की महिला तयार आहेत की नाही. तुम्ही चिंता नका करू महाराज, आम्ही तेथेच चाललो आहोत. अच्छा. तिथे प्रदक्षिणेची तयारी चालू आहे. इथे आम्हाला माहिती नाही की आम्ही काय करायचंय. कुशध्वज, ती नर्तकी अजून आली नाही. जाऊन बघ तरी. आपण चिंता करू नका. ठीक आहे. वेळ आल्यावर स्वागतासाठी आम्ही सगळे हजर दिसू आपल्याला. नारायण नारायण. देवेंद्र, महादेवांनी सांगितलेली गोष्ट आठवते? वेळेपूर्वी आणि वेळेनंतर काहीही होणार नाही. पहा देवेंद्र, जर प्रभू श्रीरामांचा विवाह उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात झाला तर विवाह सुफळ होईल. अर्थात योग्य वेळेत झाला तरच सुफळ होईल. परंतु उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात विवाह नाही झाला, अर्थात वेळेत नाही झाला, तर विवाह सुफळ नाही होणार. परंतु देवर्षी, विवाह उत्तरा फाल्गुनी नक्षत्रामध्ये होऊ नये याकरता आपण काय करावे? देवेंद्र, जेव्हा कोणी इंद्रपद प्राप्त करण्यासाठी प्रचंड तप करतो तेव्हा आपण काय करता? आपण धन्य आहात देवर्षी नारद, आपण धन्य आहात. आपल्या मार्गदर्शनास प्रणाम. मी तत्काळ पुन्हा अप्सरेला पाठवतो. एक अशी अप्सरा जिला पाहून दरबारातील प्रत्येक जण तिच्यावर मोहित होईल, काही क्षणासाठी का होईना. ते हेही विसरायला हवेत की इथे विवाह सोहळा संपन्न होतोय. कोण असेल अशी अप्सरा? चंद्रदेव. काय? जर चंद्रदेव अप्सरेचं रूप धारण करून तिथे गेले तर आपली इच्छा पूर्ण होईल, कारण स्वतः चंद्रदेव सर्व नक्षत्रांचे स्वामी आहेत. आणि इथे तर उत्तरा फाल्गुनी नक्षत्राचा प्रश्न आहे. नारायण नारायण.
जय राम